आज आपण बेलपान पेंडंट बनवणार आहोत। जे बेलपान आपण शिवलिंगावर वाहतो त्याच आकाराचं हे ज्वेलरी बनवली आहे आणि यालाही नाव बेलपान असं दिलं आहे। तर हे बेलपान असं 3 होल असतात त्याला गिअर वायर पास करायसाठी आणि खाली एक लूप असतो जे घुंगरू लावण्यासाठी असतं। तर हे बेलपान असं दिसतं। हा जो बेलपान आहे हा लेफ्ट साइडचा बेलपान आहे, म्हणजे हा डाव्या साइडचा बेलपान आहे आणि हा बेलपान जो आहे तो उजव्या साइडचा आहे। तर असे बेलपान वेगळे असतात, एक डाव्या साइडचे बेलपान असतात आणि एक उजव्या साइडचे बेलपान असतात आणि मध्ये असतो हा पेंडंट, जे 2 बेलपान एकत्र करून हा 4 पानांचा पेंडंट असतो। यालाही 3 होल असतात गिअर वायर पास करायसाठी आणि खाली एक लूप असतं घुंगरू लावण्यासाठी। तर चला सुरुवात करूया आपण बेलपान बनवण्यासाठी। आणि त्याला लागणारे साहित्य हे अशा प्रकारे आपण बेलपान बनवणार आहोत। तर त्याला लागणारे साहित्य हे घुंगरू आहेत, हे आपण खाली लूप मध्ये फिक्स करणार आहोत। फिक्स करण्यासाठी ही जंप रिंग वापरणार आहोत। हे काही खरबुजा बीड्स आहेत, गिअर वायर, कटर आणि प्लायर। मी इथे साधारण अर्धा मीटर गिअर वायर घेतली आहे। ही गिअर वायर फोल्ड करून घ्यायची आहे। आणि यामध्ये एक जंप रिंग आपण लावूया। एकाच गिअर वायर मध्ये ही टाकायची आहे। एक मणी घेते मी, खरबुजा मणी घेते आणि हे दोन्ही गिअर वायर मध्ये मणी ओवायचा आहे। ओवल्यानंतर हा टाइटली फिक्स करून घ्यायचा आहे आणि इकडे 4 खरबुजा मणी घेतले आहेत। आता प्रत्येक गिअर वायर मध्ये 2-2 मणी ओवायचे आहेत। हे ओवल्यानंतर हे असे दिसतील। तर असे 5 गोल्डन खरबुजा बीड्स ओवले आहेत। आता आपल्याला डाव्याकडचा बेलपान हा घेऊन गिअर वायर मधून पास करायचा। तर नीट लक्ष द्या, इथे मी पहिली गिअर वायर फर्स्ट होल मधून आणि दुसरी गिअर वायर लास्ट होल मधून पास करते, मधल्या होल मध्ये पास नाही करायची। ओके, इथे मी 2च गिअर वायर घेतले आहेत कारण पेंडंट छोटा आहे। आता यानंतर आपण 2 मणी गिअर वायर मध्ये पास करणार आहोत। हे असं दिसणार। आता पुन्हा लेफ्ट साइडचा बेलपान हा फर्स्ट होल मध्ये गिअर वायर फर्स्ट आणि सेकंड गिअर वायर लास्ट होल मध्ये पास करायची आहे।
छान अशी डिझाईन दिसते। पुन्हा हे असे 2 मणी रिपीट करायचे आहे। हा छोटा पेंडंट आहे म्हणून 2च गेअर वायर घेतले आहेत। मला जर नेकलेस बनवायचं आहे समजा 9-11 पानांचं किंवा 22 पानांचं, तर मला 3 गेअर वायर वापरावे लागेल। हे असे 3 लेफ्ट साइडचे बेलपान झाले आहेत। आता आपण 2 मणी ओवून मधलं पेंडंट ओवून घेणार आहोत। आता आपण पेंडंट ओवून घेऊया। हा जो लूप आहे, पेंडंटचा जो लूप आहे, ते बेलपानचे लूप सोबत खालीच आलं पाहिजे, याची काळजी घ्या। आणि गेअर वायर फर्स्ट होल आणि एक गेअर वायर लास्ट होल मध्ये पास करून घ्यायची आहे। हे असं पेंडंट दिसणार। आता पुढचे जे 3 पेंडंट्स आहेत, हे आपण मणी ओवून घेऊया। आता ह्या पुढचे जे 3 बेलपान आहेत, ते सगळे राईट साइडचे आहेत। ह्याचे लूप सुद्धा असं खाली आला पाहिजे। इथेही गेअर वायर बेलपानच्या फर्स्ट होल मधून आणि दुसरी गेअर वायर बेलपानच्या लास्ट होल मधून पास करून घ्या। आणि बाकीचे दोन्हीही बेलपान असेच गेअर वायर मध्ये ओवायचे आहेत। तर हा पेंडंट आता ऑलमोस्ट रेडी आहे। आता ह्याला घुंगरू लावायचे बाकी आहेत। त्याआधी आपण पुन्हा ते 4 खरबुजा बीड्स घेऊया। 2 बीड्स एका वायर मध्ये आणि 2 बीड्स एका वायर मध्ये। आतापर्यंत जर हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सिटी आर्ट क्रिएशनला सबस्क्राईब करा। बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे मी जोही व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती सर्वात आधी येईल। आता एक कॉमन बीड घेऊन दोन्हीही गेअर वायर मधून पास करूया। हे पेंडंट ऑलमोस्ट पूर्ण झालंय, तर ह्याला लॉक करायचं आहे। त्यासाठी एक जम्प रिंग घेऊन तेही दोन्ही गेअर वायर मधून पास करून ही गेअर वायर पुन्हा त्याच कॉमन खरबुजा बीड मधून पास करायची आहे। टाइटली पकडून आपला पेंडंट सैल झाला नाही पाहिजे आणि नाही जास्त टाइट झाला पाहिजे। अशी फिटिंग करून घ्यायची। हे पेंडंट रेडी आहे।
आता ही जी उरलेली गेअर वायर आहे ती आपण ह्या 2 बीड्स मधून पास करणार आहोत. तर एक गेअर वायर वरच्या बीड्स मधून आणि एक गेअर वायर खालच्या बीड्स मधून पास करणार आहोत. गेअर वायर अशी बाहेर काढून घट्ट ओढून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं बेलपान पेंडंट सैल होणार नाही. आणि उरलेली गेअर वायर कटरच्या सहाय्याने कट करून घ्यायची आहे. कटरने कट करताना बोट सांभाळली पाहिजे. आणि हे असं पेंडंट दिसतं. तर आता ह्या पेंडंट मध्ये आपल्याला घुंगरू अटॅच करायचे आहेत. या लूप मध्ये आपण घुंगरू आणि जंप रिंग अटॅच करणार आहोत. एका जंप रिंग मध्ये 2 ते 3 घुंगरू आपण टाकूया आणि ही लूप मध्ये फिक्स करूया. हा जो बेलपान पेंडंट, बेलपान टिक वा बेलपान ठुशी हा जो दागिना आहे हा आपल्या महाराष्ट्र राज्यातला कोल्हापूर जिल्ह्यातला पारंपरिक दागिना आहे. अगदी मराठमोळ दागिना आहे हा. आणि आपल्या मराठी सणांना तर हा आवर्जून घातला जातो. तर अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे जे लूप्स आहेत त्यामध्ये आपल्याला जंप रिंग आणि घुंगरू फिक्स करायचे आहेत. आणि फिक्स केल्यानंतर हे असं दिसतं. आता यापुढे आपल्याला जे मध्यभागी आहे तिथे एक स्टोन लावून घेऊया आपण. आणि जेव्हा आपण स्टोन लावतो कुठल्याही मेटलला तर ते B7000 हे ॲधेसिव्ह यूज करतो. आणि हे आहे डायमंड स्टोन्स. तर हे स्टोन्स माझ्याकडे व्हाईट कलरचे आहेत. मोस्टली बेलपानमध्ये राणी कलर किंवा हिरवा कलर वापरला जातो आणि सध्या माझ्याकडे नसल्यामुळे मी व्हाईट कलरचं स्टोन यूज करते. तर आपण हे ॲडेसिव्ह लावूया इथे. स्टोन लावल्यानंतर हा पेंडंट असा दिसेल. हा पेंडंट पूर्ण कंप्लीट आहे. तर आपण मंगळसूत्राला हा पेंडंट अटॅच करूया. इकडे मी रेडीमेड मंगळसूत्र घेतलं आहे. त्याला फिश हुक आहे. तर हा पूर्ण झाला आहे बेलपान मंगळसूत्र पेंडंट. तुम्हाला आणखीन कोणते ज्वेलरी डिझाईन्स तुम्हाला बघायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा. थँक यू.